हॅपी न्यू इयर. तर आज 1 जानेवारी आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही देवीच्या दर्शनाने तर व्हायलाच हवी ना. तर त्यासाठी मी सकाळी बोरिवलीवरून 9:32ची ट्रेन पकडून 11:25ला डहाणूला पोहोचली. डहाणू स्टेशनवरून थोडंसं चालून पुढे सर्कलला जाऊन मी शेअर ऑटो पकडली. शेअर ऑटो म्हणजेच टमटमचे चार्जेस 50 रुपीज पर पर्सन आहेत आणि डहाणू स्टेशन टू मंदिर 45 मिनिटं लागतात पोचायला, कारण की 28 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि मंदिर हे हायवेला लागूनच आहे. मंदिराजवळ पोचल्यावर मी पहिला देवीसाठी ओटी घेतली आणि त्यानंतर दर्शनाच्या रांगेत उभी राहिली. दर्शनाची रांग ही खूप लांबलचक होती, कारण नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, त्यामुळे खूप जण दर्शनासाठी आले होते. पण लाईन ही कंटिन्यू पुढे जातच होती, त्याच्यामुळे थकवा असा जाणवलाच नाही. डहाणूची महालक्ष्मी ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे आणि चैत्र पौर्णिमेपासून 15 दिवस इकडे खूप मोठी जत्रा भरते. 3 तास लाईन मध्ये उभी राहून आता मी फायनली मंदिरात प्रवेश करते आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच मनाला खूप सुकून आणि शांतता वाटत होती आणि देवीचे रूप हे खूपच सुंदर आहे. देवीला बघताच तिला फक्त बघतच राहावे असं वाटत होतं. खूप सुंदर मूर्ती आहे आणि माझे दर्शन हे अतिशय सुंदर झाले. अशा प्रकारे मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात केली. खूप छान वाटलं पहिल्याच दिवशी देवीचं दर्शन घेऊन. त्यानंतर मंदिराच्या बाहेर खूप मोठं असं मार्केट आहे, तिकडे थोडीशी शॉपिंग केली आणि मग 5:45ची बोरिवली ट्रेन पकडून घरी गेली. थँक्यू फॉर वॉचिंग.